चला एक चित्र डोळ्यासमोर आणूया म्हणजे कल्पना करायला सोपं जाईल. हो बोला. समजा एका गावात एक शेतकरी आहे ज्याच्या नावावर 200 एकर जमीन आहे, पिढ्यानपिढ्या चालत आले. अरे बापरे, 200 एकर. हो. आणि त्याच गावात दुसरा एक शेतकरी आहे जो दिवस रात्र दुसऱ्याच्या शेतात राबतोय, पण ज्याच्या नावावर 1 इंचही जमीन नाही. दोघांची मेहनत सारखीच, पण संधींमध्ये जमीन आसमानाचा फरक. अगदी. हीच विषमता कमी करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर एक मोठ्या कायद्याची पायाभरणी झाली. आज आपण त्याच कायद्याचं पोस्टमॉर्टम करणार आहोत. महाराष्ट्राचा शेतजमीन धारणा कायदा, ज्याला आपण सगळे सीलिंग कायदा म्हणून ओळखतो. हो, सीलिंग ऍक्ट. आपल्याकडे नक्की किती जमीन ठेवता येते, मर्यादेपेक्षा जास्त जमिनीचं सरकार काय करतं, आणि कुटुंबातल्या प्रत्येकाच्या नावावरची जमीन एकत्र मोजतात का? खूप महत्वाचे प्रश्न आहेत हे. हो. तर या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्यातले खाचखळगे सोप्या भाषेत समजून घेण्याचा आपला आजचा प्रयत्न आहे. आणि हे लक्षात घ्यायला हवं की हा फक्त एक कायदा नाहीये, तो स्वातंत्र्यानंतरच्या भारताचा एक मोठा सामाजिक प्रयोग होता. सामाजिक प्रयोग कसा काय? याचं मुख्य उद्दिष्ट होतं जमिनीसारख्या मर्यादित संसाधनावर काही मोजक्या लोकांची मक्तेदारी मोडून काढणं. अच्छा. आणि ज्यांच्या हातात काहीच नाही त्यांना सन्मानाने जगण्याची एक संधी देणं. हा कायदा म्हणजे सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेलं एक धाडसी पाऊल होतं. चला तर मग या धाडसी पावलाची कहाणी जाणून घेऊया. सुरुवात अगदी बेसिक प्रश्नापासून करूया. चालेल. हा सीलिंग कायदा म्हणजे नेमकं काय आहे, त्याचं सरकारी नाव काय आणि तो काय सांगतो? या कायद्याचं अधिकृत नाव तसं थोडं किचकट आहे. महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961. पण त्याचा उद्देश अगदी सरळ आहे. तो सांगतो की कोणत्याही एका व्यक्तीला किंवा कुटुंबाला अमर्याद शेतजमीन बाळगता येणार नाही. म्हणजे एक मर्यादा आहे. हो, एक कमाल मर्यादा म्हणजेच सीलिंग. याची 3 मुख्य उद्दिष्टे होती. पहिलं, जमिनीचं फेरवाटप करून सामाजिक न्याय आणणं. ओके. दुसरं, जमिनीची साठेबाजी थांबवून प्रत्येक इंच जमिनीचा वापर शेतीसाठी व्हावा हे पाहणं. आणि तिसरं, भूमिहीन शेतमजूर आणि दुर्बळ घटकांना जमिनीचे छोटे तुकडे देऊन त्यांच्या पायावर उभं करणं. म्हणजे हा फोकस पूर्णपणे शेतजमिनीवर होता. पण मला आठवतंय शहरांमध्येही घरांच्या आणि मोकळ्या जागांच्या मालकीवर अशीच काहीतरी मर्यादा होती ना? अगदी बरोबर. तुम्ही ULCRA बद्दल बोलताय. ULCRA. तो कायदा वेगळा होता का? हो, तो होता नागरी जमीन कमाल मर्यादा कायदा, जो 1976 मध्ये आला. त्याचा हेतू शहरी भागातील जमिनीची साठेबाजी रोखणं हा होता. अच्छा. पण तो कायदा आता रद्द झाला आहे. त्यामुळे आजची आपली चर्चा फक्त आणि फक्त शेतजमिनीच्या कायद्यावर म्हणजे मॅक्लावर केंद्रित असेल. ओके. हे सगळं कायद्याचं तांत्रिक स्वरूप झालं. पण आता मला तो प्रश्न विचारायचा आहे जो सगळ्यांना पडतो. म्हणजे माझ्या कुटुंबाला नेमकी किती जमीन ठेवता येते, याचं काही सरळसोट उत्तर आहे की तेही जमिनीच्या प्रकारावर अवलंबून आहे? याचं सरळ उत्तर नाही. आणि इथेच कायद्याचं सौंदर्य आहे. अच्छा. मर्यादा सगळ्यांसाठी सारखी नाही. कायद्याच्या कलम 5 नुसार ती जमिनीच्या गुणवत्तेवर आणि सिंचनाच्या सोयीवर ठरते. म्हणजे सुपीक असेल तर कमी आणि नापीक असेल तर जास्त. अगदी तेच. यामागचं तत्व साधं आहे. जमीन जेवढी सुपीक आणि बागायत तेवढी मर्यादा कमी. उदाहरणार्थ, ज्या जमिनीला पाण्याची सोय नाही म्हणजे जी पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे, अशी कोरडवाहू जमीन तुम्ही 54 एकरपर्यंत ठेवू शकता. 54 एकर हा आकडा कुठून आला? यामागे काही विचार होता का? हो, नक्कीच. आता गंमत म्हणजे हा आकडा कुठून आला तर त्या काळातल्या अंदाजानुसार एका कुटुंबाला सन्मानाने जगण्यासाठी कोरडवाहू शेतीतून वर्षाला किती उत्पन्न मिळू शकेल यावर हे गणित आधारलेलं होतं. इंटरेस्टिंग. आजच्या काळात ते गणित पूर्णपणे बदललं आहे, पण कायद्यातला तो आकडा तसाच राहिला आहे. आणि बागायती जमिनीचं काय? आता जर तुमच्या जमिनीला वर्षातून एका पिकासाठी पाण्याची सोय असेल तर ही मर्यादा थेट 18 ते 27 एकरपर्यंत खाली येते. बापरे, थेट निम्म्याहून कमी? हो. आणि जिथे बारामाही पाण्याची सोय आहे म्हणजे वर्षातून 2-3 पिकं घेता येतात, तिथे तर फक्त 10 ते 18 एकर जमीन ठेवता येते. इथेच खरी मेख आहे. म्हणजे लोक जमीन वाचवण्यासाठी कुटुंबातल्या वेगवेगळ्या सदस्यांच्या नावावर वाटून टाकू शकतात. बरोबर. समजा मी 10 एकर माझ्या नावावर, 10 पत्नीच्या आणि 10 मुलाच्या नावावर ठेवली तर कायदा इतका भोळा आहे का? अजिबात नाही. कायद्याने या सगळ्या शक्यतांचा आधीच विचार केलाय. इथे कुटुंब युनिट ही संकल्पना येते. कुटुंब युनिट ते काय असतं? कायद्यानुसार कुटुंब युनिट म्हणजे पती, पत्नी,
त्यांचे अज्ञान मुलगे आणि अविवाहित अज्ञान मुली ओके. या सगळ्यांच्या नावावर असलेली जमीन ती देशात कुठेही असो ती एकत्र मोजली जाते आणि मग त्यावर सीलिंगची मर्यादा लावली जाते. अच्छा, म्हणजे नावापुरतं विभाजन करून काहीही फायदा होत नाही. वाह. पुरेपूर. इतकंच नाही तर एक गमतीशीर तरतूद आहे. जमीन वाचवण्यासाठी होणारे बनावट घटस्फोट रोखण्यासाठी कायद्यात स्पष्ट लिहिलंय की 26 सप्टेंबर 1970 या तारखेनंतर झालेले घटस्फोट जमीन मोजताना ग्राह्य धरले जाणार नाहीत. अरे वा, म्हणजे त्या तारखेनंतरचे घटस्फोट ग्राह्य नाहीत. हो. मला एक किस्सा आठवतोय. एका प्रकरणात जमीन वाचवण्यासाठी एका 80 वर्षांच्या आजोबांनी कागदोपत्री घटस्फोट घेतला होता. पण कायदा अशा हुशारीला भीक घालत नाही. मात्र कुटुंबात जर 5 पेक्षा जास्त सदस्य असतील तर प्रत्येक अतिरिक्त सदस्यासाठी मूळ मर्यादेच्या 1/5 जमीन जास्त ठेवण्याची मुभा आहे. अच्छा, म्हणजे थोडी सवलत आहे. हो, पण ही वाढ मूळ मर्यादेच्या दुप्पट असू शकत नाही. हे सगळं ऐकून आता आपल्या सुरुवातीच्या उदाहरणाकडे परत येऊया. तो जो 200 एकरवाला शेतकरी होता, त्याचं काय झालं असेल? समजा त्याची जमीन कोरडवाहू असली तरी कायद्यानुसार त्याच्या 54 एकरच्या वरची जवळजवळ 146 एकर जमीन अतिरिक्त ठरली असणार, बरोबर? अगदी बरोबर. आणि तीच 146 एकर जमीन अतिरिक्त जमीन म्हणजे सरप्लस लँड म्हणून घोषित केली जाते. आणि एकदा का ती अतिरिक्त म्हणून जाहीर झाली की कायद्याच्या भाषेत ती शासनाकडे निहित होते. सोप्या भाषेत सांगायचं तर तिचा मालकी हक्क थेट सरकारकडे जातो. म्हणजे मूळ मालकाचा हक्क संपतो? पूर्णपणे संपतो. त्याला नियमाप्रमाणे काहीतरी मोबदला मिळतो, पण जमिनीची मालकी मात्र जाते. आणि मग ह्या 146 एकर जमिनीचं सरकार काय करतं? ती कोणाला मिळते? याचं काही प्राधान्यक्रम ठरलेला आहे का? हो, आणि इथेच कायद्याचा सामाजिक न्यायाचा आत्मा दिसतो. कलम 27 नुसार वाटपाचा एक स्पष्ट प्राधान्यक्रम आहे. तो काय आहे? पहिला हक्क मिळतो त्या लोकांना जे पूर्वी त्याच जमिनीवर कूळ म्हणून काम करत होते, पण नंतर भूमिहीन झाले. अच्छा, म्हणजे त्यांना पहिलं प्राधान्य. हो. त्यानंतर एकूण अतिरिक्त जमिनीपैकी तब्बल 50% जमीन ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती आणि भटक्या जमातींमधील भूमिहीन व्यक्तींसाठी राखीव ठेवली जाते. 1 मिनिट, मला इथे थांबवा. हे 50% आरक्षण हे कागदावर तर खूपच प्रभावी दिसतंय. आहेच. पण प्रत्यक्षात ही जमीन खरंच त्या लोकांपर्यंत पोचली का? की वाटपातही काही अडथळे आले? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडलाय. कागदावरची योजना आणि प्रत्यक्षातली अंमलबजावणी यात खूप मोठं अंतर राहिलं. म्हणजे अनेक ठिकाणी राजकीय हस्तक्षेप, अधिकाऱ्यांची उदासीनता आणि मूळ जमीनदारांनी निर्माण केलेले अडथळे. यामुळे आरक्षणाचा पूर्ण फायदा गरजूंपर्यंत पोहोचलाच नाही. पण कायद्याचा उद्देश मात्र अत्यंत उदात्त होता. आणि या आरक्षित गटानंतर कोणाचा नंबर लागतो? यानंतर भूमिहीन मजूर, माजी सैनिक आणि ज्यांच्याकडे खूप कमी जमीन आहे असे लहान शेतकरी यांचा नंबर लागतो. ठीक आहे. समजा आपल्या उदाहरणातल्या भूमिहीन शेतकऱ्याला यातून 5 एकर जमीन मिळाली, तर त्याला ती फुकट मिळते का? नाही. मग आणि तो लगेच तिचा मालक बनून ती विकू शकतो का? नाही. इथेच एक महत्वाची अट आहे. ही जमीन फुकट मिळत नाही. लाभार्थ्याला सरकारने ठरवलेली एक भोगवटा किंमत हप्त्यांमध्ये भरावी लागते. ओके. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे ही जमीन त्याला भोगवटादार वर्ग 2 म्हणजे ऑक्युपंट क्लास 2 म्हणून मिळते. भोगवटाधार वर्ग 2 याचा अर्थ काय? याचा अर्थ सरकार तुम्हाला जमीन तर देतं, पण त्यावर एक अट टाकते. ही जमीन तुम्ही कसायची, विकायची नाही. अच्छा. हे म्हणजे सरकारने तुम्हाला गाडी वापरायला दिली आहे, पण विकण्याचा अधिकार दिलेला नाही. तुम्हाला ती विकायचीच असेल तर आधी सरकारची म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी काढावी लागते. पण हा नियम का ठेवला असेल? यामागे एक स्पष्ट विचार आहे. ज्या भूमिहीन व्यक्तीला पहिल्यांदाच जमीन मिळाली आहे त्याने पैशाच्या मोहापायी किंवा दबावाखाली ती लगेच विकू नये. बरोबर. त्याने शेती करून स्वतःच्या पायावर उभं राहावं, हा कायद्याचा मूळ उद्देश सफल व्हावा यासाठी हे बंधन गरजेचं आहे. म्हणजे कागदावर कायदा अगदी चोख दिसतोय, पण कुठलाही कायदा त्याच्या अंमलबजावणीवर ओळखला जातो. बरोबर. प्रत्यक्षात काय घडलं? याच्या अंमलबजावणीत काय आव्हानं होती? प्रत्यक्षात मोठा संघर्ष होता. सर्वात मोठं आव्हान होतं जमीनदारांकडून कायद्याला हरवण्याचे प्रयत्न. म्हणजे कसं? बनावट कागदपत्र, खोटे जमिनीचे व्यवहार, कुटुंबातली कागदोपत्री पण खोटी वाटणी, अशा अनेक क्लुप्त्या वापरल्या गेल्या. आणि दुसरीकडे विचार करा त्या भूमिहीन कुटुंबाचा, ज्याला कागद मिळतो की ही 10 एकर जमीन तुमची झाली, पण जेव्हा ते तिथे जातात तेव्हा मूळ जमीनदार त्यांना उभंही करू देत नाही. अगदी तेच.
मग सुरू होतो कोर्ट, कचेऱ्यांचा, धमक्यांचा आणि काही वेळा हिंसेचा खेळ. कागद हातात असूनही जमिनीचा प्रत्यक्ष ताबा मिळवायला पिढ्यानपिढ्या लागल्याची हजारो उदाहरणं आहेत. तत्व तर बरोबर आहे, पण यातून एक दुसरा प्रश्न निर्माण होतो. ज्यांना ही जमीन मिळाली त्यांच्याकडे शेती करण्याची साधनं होती का? हा एक मोठा म्हणजे बियाणं, खतं, बैलजोडी यासाठी पैसा होता का? की फक्त जमिनीचा तुकडा देऊन प्रश्न सुटला असं मानलं गेलं? या योजनेचा एक मोठा कमकुवत दुवा होता. अनेक लाभार्थ्यांना जमीन मिळाली, पण ती कसण्यासाठी आवश्यक भांडवल किंवा मार्गदर्शन मिळालं नाही. मग त्याचा परिणाम काय झाला? परिणामी काही जणांनी मिळालेली जमीन पडीक ठेवली किंवा बेकायदेशीरपणे दुसऱ्याला कसायला दिली. तर काही तज्ज्ञांच्या मते याचा एक आर्थिक परिणामही झाला. आर्थिक परिणाम तो कसा? मोठ्या सलग जमिनीचे लहान लहान तुकड्यांमध्ये विभाजन झाल्याने शेतीची कार्यक्षमता म्हणजे एफिशियन्सी ऑफ स्केल कमी झाली. अच्छा. म्हणजे मोठ्या ट्रॅक्टरने नांगरता येणाऱ्या 100 एकराचे 5-5 एकराचे 20 तुकडे झाले, ज्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं अवघड झालं. म्हणजे सामाजिक न्यायाच्या उद्दिष्टापायी आर्थिक कार्यक्षमतेशी तडजोड झाली असं काहीसं चित्र दिसतंय. हो, असं म्हणता येईल. काळानुसार कायद्यात बदल होणं साहजिक आहे. या कायद्यात अलीकडे काही महत्वाचे बदल झाले आहेत का? हो, 2023 मध्ये एक महत्वाची सुधारणा झाली आहे. काय आहे ती? यानुसार समजा पूर्वी एखादी शेतजमीन औद्योगिक वापरासाठी सरकारने घेतली असेल, पण तिथे उद्योग उभा राहिला नाही आणि ती जमीन मूळ मालकाला परत मिळाली, हो. तर ती वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. वर्ग 1 म्हणजे ज्यावर विक्रीचे निर्बंध नाहीत अशी जमीन. अगदी बरोबर. या बदलातून जमिनीवरील निर्बंध कमी करून आर्थिक विकासाला आणि गुंतवणुकीला चालना देण्याचा सरकारचा नवीन कल स्पष्ट दिसतो. तर या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होतीये. सीलिंग कायदा हा केवळ जमिनीच्या आकड्यांचा खेळ नव्हता आणि नाहीये. नाहीच. तो सामाजिक न्याय आणि आर्थिक विकास या दोन टोकांच्या ध्येयांमध्ये संतुलन साधण्याचा एक निरंतर प्रयत्न आहे. बरोबर. जमिनीची प्रत कोणती, कुटुंबाची व्याख्या काय आणि मिळालेल्या जमिनीवर बंधनं आहेत की नाही, हे मुद्दे आजही जमिनी खरेदी विक्री करणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. अगदी बरोबर. आजच्या चर्चेचा सार काढायचा झाला तर 3 गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. कोणत्या? 1. तुमच्याकडे किती जमीन असू शकते हे तुमच्या जमिनीच्या प्रकारावर अवलंबून आहे. 2. तुमच्या कुटुंबाची जमीन एकत्र मोजली जाते, त्यामुळे कागदोपत्री विभाजन करताना 100 वेळा विचार करा. आणि 3. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सरकारने वाटप केलेली जमीन खरेदी करत असाल तर ती वर्ग 1 आहे की वर्ग 2 हे तपासल्याशिवाय व्यवहार करू नका. नाहीतर मोठी कायदेशीर अडचण येऊ शकते. हो, नक्कीच. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते. एका बाजूला आहे सामाजिक न्यायासाठी जमिनीचं समान वाटप आणि दुसरीकडे आहे मोठ्या शेतीतून येणारी आर्थिक कार्यक्षमता. आजच्या बदलत्या काळात या 2 उद्दिष्टांमध्ये योग्य संतुलन कसं साधता येईल? महत्वाचा प्रश्न आहे. कायद्याचा मूळ उद्देश कायम ठेवून शेतीला अधिक उत्पादक आणि फायदेशीर कसं बनवता येईल, हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला मिळून शोधावं लागेल.